तर दर शनिवारी आपण आनंददायी शनिवार साजरा करत असतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, वेगवेगळे नवनवीन खेळ घेत असतो, आहे की नाही. त्यानंतर नवीन नवीन पद्धतीने कसं शिकता येईल ते बघतो, बरोबर आहे. आणि त्याच्यात मजा येते तुम्हाला, बरोबर. पण आज आपण थोडा गंभीर विषय घेणार आहोत. गंभीर कसा, तो आपल्या सुरक्षेविषयी आहे. ते मुलगी असो की मुलगा असो, ते आपल्या सुरक्षेचा विषय आहे की नाही. काही गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत, ते आपल्यासोबत व्हायला नाही पाहिजे. यासाठी आज आपण गुड टच आणि बॅड टच या दोन गोष्टी ओळखायच्या कशा आणि त्यांना आपण विरोध कसा करायचा. जर बॅड टच असेल तर त्याला विरोध कसा करायचा आणि गुड टच ओळखायचं कसं, आहे की नाही. याचं आपण आज प्रॅक्टिकल करून पाहणार आहोत, म्हणजे कसं असते ते बघणार आहोत. आणि असं तुमच्यासोबत जर झालं तर तुम्ही पटकन ओळखायचं की बा असं आपल्यासोबत व्हायला नाही पाहिजे, किंवा कोणीतरी गुड टच करता येतं आपण त्याला तेवढं मनावर नाही घ्यायला पाहिजे, आहे की नाही. किंवा आवडतच नसेल तुम्हाला कोणताही टच तर सरळ सरळ आपण ते सांगायला पाहिजे की बा मला असं आवडत नाही, सरळ सरळ, मुलगा असो की मुलगी, ठीक आहे. तर सर्वात आधी आपण बघूया गुड टच काय असते. गुड टच जे सांगितलं मी, गुड टच कसे ओळखायचे आणि बॅड टच कसे ओळखायचे, त्यातला फरक काय आहे हे आला का तुमच्या लक्षात. तर आपल्याला अर्णव एकदा करून दाखवणार आहे गुड टच आणि बॅड टच, ठीक आहे. अर्णव या साईडला आहे. हां, आता सर्वांना थोडंसं तिकडे, सर्वांना गुड टच कसं असते ते सांग. गुड टच कसे ओळखायचे ते सांग. अधिक बरोबर आहे. म्हणजे कोणी तुमच्या गालाचा लाड केला, बरोबर आहे. कसा, तुमचा लाड करताना गालाला हात लावला, कसा, असा. किंवा लाड करताना कान धरले, कसे. लाड करताना कोणी नाकच धरते, कसे. त्यानंतर तुम्ही तुमचं एखादं काम त्यांना आवडलं, मोठ्या माणसांना, तर ते तुमच्या डोक्यावर असे हात फिरवतात, ते कसे. किंवा शाबासकी देताना पाठीवर कसे थाप मारतात, आहे ना. हे सगळे काय आहेत, गुड टच आहेत. गुड टच आहेत, ओळखले ना तुम्ही गुड टच. तर बॅड टच सांगणार आहे. अर्णव सांगतोय बॅड टच, सांगतं का अर्णव बॅड टच, सांग मग. हां, ओठाला असं धरणे, आहे ना. हो, छातीवर असे हात फिरवणे किंवा पाठीवर असे हात फिरवणे किंवा पाठीच्या खाली, बरोबर आहे, किंवा पोटाच्या खाली असे हात फिरवणे किंवा जोरात तुमचे गाला वगैरे दाबणे, ओठ वगैरे दाबणे, हे सगळे कशामध्ये मोडतात, बॅड टचमध्ये. तुम्हाला जेव्हा असं वाटेल की हे तुम्हाला आवडत नाही आहे असं करणं, तेव्हाच त्यांना सांगायचं नम्रपणे की मला असं आवडत नाही, माझ्यासोबत असं करू नका. किंवा ते वारंवार तुमच्यासोबत असं करत असेल ती व्यक्ती, तर तुम्ही सर्वात पहिले कोणाला सांगायला पाहिजे, ते तुमच्या जर घरी होत असेल तर कोणाला सांगायला पाहिजे, सर्वात आधी मम्मी पप्पांना. पण असे टच मम्मी पप्पा करू शकतात, कारण ते तुमचे काय आहेत, मम्मी पप्पा आहेत. ते तुमच्यासोबत वाईट करतात काय, नाही. पण दुसरा व्यक्ती जर असं करत असेल तर ते बॅड टच तुम्ही पटकन ओळखले पाहिजे आणि ते कोणाच्या लक्षात आणून दिले पाहिजे, आईबाबांच्या. त्यानंतर शाळेत असताना सुद्धा कोणीही असं तुमच्यासोबत जर बॅड टच केलं, बाहेरच्या व्यक्तीनं येऊन किंवा अधिक कोणी शिक्षक असतील माझ्या व्यतिरिक्त मी सुद्धा, तर असं जर तुम्हाला वाटलं की मला हे आवडत नाही, तर पटकन सांगायचं. मला कोणी तुमच्यासोबत केलं तर ते पटकन मला सांगायचं, आहे की नाही. आणि नम्रपणे सांगायचं. आणि जर तरी ऐकत नसेल तर तक्रार त्याची माझ्याकडे करायची किंवा मम्मी पप्पांकडे करायची, आहे की नाही. आलं लक्षात. मुलगा असो की मुलगी आहे, दोघांसाठी आहे, फक्त मुलींसाठी नाही, मुलांसाठी पण. आलं का लक्षात.